मासिक पाळीमध्ये जे रक्त येतं हे कुठलंही अशुद्ध, खराब, जंतू असलं कुठलंही रक्त नसतं. प्रत्येक स्त्रीला मासिक पाळी येते. त्या मासिक पाळीमध्ये साधारणतः 50 ते 80 ml रक्त दर महिन्याला स्त्रीच्या शरीरातून बाहेर फेकलं जातं. ते आणि आपलं नॉर्मल रक्त सेमच असतं का? माझ्या हाताला कापलं तर जे रक्त येईल तेच रक्त मासिक पाळीमध्ये येतं. फक्त होतं काय की त्या रक्ताला थोडासा वास वेगळा येतो, त्या रक्ताचा रंग थोडासा वेगळा किंवा गडद असतो. हे का होतं? कारण प्रत्येक स्त्रीला मासिक पाळी येते, दर महिन्यामध्ये येते. त्या मासिक पाळीमध्ये साधारणतः 50 ते 80 ml रक्त दर महिन्याला त्या स्त्रीच्या शरीरातून बाहेर फेकलं जातं. हा, त्याबद्दल पण बोलायचं होतं. मग ते आणि आपलं नॉर्मल रक्त सेमच असतं का? हा अगदी कॉमन प्रश्न आहे. कारण मोस्टली ह्या रिलेटेड तर गर्ल्सला ठीक आहे, ते माहीतच असतं, पण बॉईजला ह्या रिलेटेड जास्त काय माहितच नसतं. मी नेहमी म्हणतो ना की मुली मुलांपेक्षा ऍडव्हान्टेज मध्ये असतात. कारण का की जेव्हा वयात येतात ना तेव्हा मुलींच्या शरीरामध्ये बरेच बदल होतात. मग त्यांच्या शरीरामध्ये बदल होतात, मासिक पाळी चालू होते, सगळ्यामध्ये दिसनेबल बदल होतात. पुरुषामध्ये काय होतं, दाढी मिशा येतात, बस, बाई काही बदल होत नाही. बस मुलींमध्ये बदल झाल्यामुळे त्यांच्या आई वडिलांना त्यांच्याशी बोलणं भागच पडतं, इच्छा असो नसो. बरोबर. पण मुलांचं काय होतं, मुलं डिसएडव्हान्टेज का असतो? कारण मुलांशी बोलायची गरजच नसते ना, असं आई वडिलांना वाटतं. त्याला आपोआप समजेल. आपोआप समजत नाही ना रे, कोणालाच आपोआप समजत नाही, आणि त्यामुळे मुलांना तो तोटा होतो. आता जसं तू मासिक पाळीतल्या रक्ताबद्दल बोलला, तर सगळ्यात प्रथम एक लक्षात घे, मासिक पाळीमध्ये जे रक्त येतं हे कुठलंही अशुद्ध, खराब, जंतू असलं कुठलंही रक्त नसतं. माझ्या हाताला कापलं तर जे रक्त येईल तेच रक्त मासिक पाळीमध्ये येतं. फक्त होतं काय की त्या रक्ताला थोडासा वास वेगळा येतो, त्या रक्ताचा रंग थोडासा वेगळा किंवा गडद असतो. हे का होतं? कारण त्या रक्तामध्ये, मासिक पाळीच्या रक्तामध्ये आपल्या पिशवीचं आतलं जे अस्तर असतं हे अस्तर पण मिक्स असतं. त्याचबरोबर ते रक्त काही एकदम बाहेर येत नाही. म्हणजे समजा माझ्या हाताला कापलं तर रक्त लगेच बाहेर येत, ते साठून राहणार नाही. तर मासिक पाळीतलं रक्त जे आहे ते थोडंसं पिशवीमध्ये थोडा वेळ थांबतं आणि मग हळूहळू बाहेर येतं. त्याच्यामुळे त्याला थोडासा रंग वेगळा होतो, त्याला थोडासा वास वेगळा येतो. पण स्त्रीच्या शरीरात 2 रक्त नसतात, एकच रक्त असतं. बरोबर. आणि तेच रक्त बाहेर येतं. किंबहुना मासिक पाळीतलं रक्त ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे जंतू नसतात, ते एकदम स्टराईल असतं, जंतू विरहित असतं. सो त्यामुळे त्या रक्ताची बिलकुल भीती बाळगायची कारण नाही. त्या रक्ताने कोणालाही काहीही अपाय होत नाही. ते कुठलंही वेगळं रक्त नसतं, सेम रक्त असतं जे आपल्या शरीरात सगळीकडे वाहत असतं. सो साधारणतः दर महिन्याला मी म्हटलं तसं की एक 50 ते 60, 70, 80 ml रक्त हे दर महिन्यामध्ये शरीरातून बाहेर टाकलं जातं. जेव्हा शारीरिक संबंध येतात ना त्यावेळेला काही जणांना थोडासा रक्तस्राव होऊ शकतो. किती काही एक 2-4% लोकांना. अच्छा. उरलेल्या 95% स्त्रियांना काहीही रक्तस्राव होत नाही. आणि जो 2-4% लोकांना रक्तस्राव होतो तो किती असतो? एक 2-4 थेंब. अच्छा. आता विचार कर, दर महिन्यामध्ये ती मुलगी 50-60 ml रक्त शरीरातून बाहेर काढते, 2-4 थेंबांनी काही फरक पडणार आहे का? काहीच पडणार नाही, आणि ते आपोआप थांबतं पण. सो त्यामुळे ब्लिडिंग होण्याचं संबंध ठेवताना बिलकुल भीती बाळगायची गरज नाही. दुसरी जी भीती असते ती म्हणजे संबंध ठेवताना प्रचंड वेदना होण्याची. वेदना होतात का? वेदना कधी होतात की जेव्हा आपण आपल्या मर्जी विरुद्ध संबंध ठेवायला जातो. अच्छा. किंवा आपल्यावर कोणतरी जबरदस्ती करतो. आपण जर का आपल्याला पाहिजे त्या व्यक्तीबरोबर, आपल्याला आवडते त्या व्यक्तीबरोबर आपल्या मर्जीने संबंध जर ठेवले तर कुठल्याही प्रकारचं दुःख किंवा त्रास होत नाही. कारण आपला जोडीदार देखील आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने हाताळतो, अतिशय नाजूकपणे
हळुवारपणे हाताळतो. आणि हीच गोष्ट हनीमूनला करायला पाहिजे, की आपल्या पार्टनरला हळुवारपणे, नाजूकपणे आणि समजूतदारपणे आपण हाताळायला पाहिजे. हे 3 पण जर का एकाने पाळले ना तर हनीमूनच्या रात्रीला आपल्याला अतिशय स्वर्ग सुख मिळू शकतं.